नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। येडशी व शिराढोणच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्या। आमदार कैलास पाटील यांचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन। दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख। धाराशिव तालुक्यातील येडशी व कळंब तालुक्यातील शिराढोण या गावांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येची दखल घेत धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली। येडशी हे धाराशिव तालुक्यातील मोठे व झपाट्याने विकसित होणारे गाव असून येथे अंदाजे 25 ते 30 हजार लोकसंख्या आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। अनेक वेळा नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते। याच पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी येडशी गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते गजानन भैया नलावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुंबई येथे बोलावून घेतले। त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन येडशी व शिराढोण गावांच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की जलजीवन मिशन अंतर्गत येडशी गावासाठी 12,78,10,000 रुपये तर शिराढोण गावासाठी 15,22,80,000 रुपये असे एकूण 28,09,00,000 रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत। तथापि अद्याप या योजनांना आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याने त्या केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत। दोन्ही गावे मोठ्या लोकसंख्येची असून भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षित व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे आहे। जलजीवन मिशनच्या नियमानुसार तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून कामांना गती देणे अपेक्षित असते। मात्र प्रशासकीय मान्यतेअभावी हजारो नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। आमदार कैलास पाटील यांनी निवेदनाद्वारे शासनाला येडशी व शिराढोण गावांतील नागरिकांच्या हिताचा विचार करून या दोन्ही पाणीपुरवठा योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी व प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी अशी जोरदार मागणी केली। या योजनांची अंमलबजावणी झाल्यास हजारो नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून दीर्घकालीन पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार कैलास दादा घाडगे पाटील, माजी उपसरपंच गजानन भैया नलावडे तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनीही येडशी व शिराढोण गावांच्या पाणी प्रश्नाबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनांना गती मिळाल्यास दोन्ही गावांच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। त्यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे येडशी व शिराढोण गावांतील हजारो नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख। दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल। पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।